तुम्ही त्यांना आधी अंगावर घेतलत, मग त्यांनी सांगितलं का माझ्या मागण्या पूर्ण करा, तुमचा सत्कार करू. तर आता सत्काराला कधी जात आहे? तर मागण्या तर पूर्ण झाल्याच. मागण्या आता बऱ्यापैकी पूर्ण झाल्या. काही 2-3 मागण्या आहेत त्या विखे पाटील साहेबांशी पण मी काल बोललो. शिंदे साहेबांनाही काल मी फोन करायचा प्रयत्न केला पण काल लागला नाही. कदाचित विधान परिषदेच्या निवडणुकीत ते गडबडीत होते. परंतु मला असं वाटतं की त्यांच्या बऱ्यापैकी मागण्या आता पूर्ण झाल्या. आणि मी त्या दिवशी देखील मीडियासमोर म्हटलं की मला कुठलाही सत्कार नको. मी जे केलं ते समाजाच्या हितासाठी केलं, समाजासाठी केलं, समाजाचा बांधव म्हणून केलं. एक मराठा समाजाला आज इतिहासामध्ये नाव लिहिलं जाईल की मराठा समाजाचं जे काही घडलं, चांगलं घडलं. अनेक आमची लाखो पोरं शिक्षण घेतील, डॉक्टर होतील, इंजिनियर होतील, IAS होतील, IPS होतील, PSI होतील, MPSC होतील, व्यवसाय करतील. त्यांच्या जडणघडणीमध्ये जी भूमिका देवेंद्र फडणवीसांची महत्त्वाची, मोलाची ज्यावेळेला इतिहासात लिहिली जाईल त्यावेळेला त्याच्यामध्ये त्यांचा एक सैनिक म्हणून एक माझं नाव लिहिलं जाईल याचा मला आनंद आहे. त्याच्यामुळे मला सत्कार नकोच आहे. मी त्यांना म्हटलं मला कुठला सत्कार नको. ते मला म्हणाले तुझी मी मिरवणूक काढीन तर तुला 2 महिने वहिनीला सांग तू घरी नाही येणार. एवढी मोठी मिरवणूक नाही आहे. मला ती नकोच आहे. मी दादांना अनेकदा आताही कामाचे जे होतात तेव्हा मी त्यांना निरोप देतो, त्यांच्याशी फोनवरती बोलायचा प्रयत्न करतो. तेव्हाही मी त्यांना सांगतो की कुठलाही सत्कार नको. पण निश्चितपणे त्यांनी मला जर बोलवलं तर निश्चितपणे पुन्हा एकदा की मी जो केलेला कामाचा जो आनंद आहे तो आनंद त्यांना सांगण्यासाठी निश्चित मी आणि आनंद दाखवायसाठी मी त्यांना सांगतो.